अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वपूर्ण सण आहे. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम प्रकट झाले. भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. भगवान परशुरामाची अद्भुत कथा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या दिवशी केलेल्या दानाचे, जपाचे, ज्ञानाचे आणि शुभ कार्याचे फळ अक्षय होणारे असते, म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात. हिंदू धर्मातील अनेक पुराणानुसार अक्षय तृतीयेचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. महाभारतानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी भगवान गणेशाला लेखक म्हणून निवडले. भगवान गणेशांनी व्यासजी समोर अट ठेवली की तुम्ही न थांबता श्लोक बोलत राहायचं, तरच मी हे लिखाण करणार. आणि व्यासजींनी कुठलाच ब्रेक न घेता संपूर्ण महाभारत त्यांनी सांगितलेला आहे. आणि गणेशजीने तो महाभारत ग्रंथ आजच्या दिवशी तो लिहून पूर्ण केला. त्यामुळे असे मानले जाते की या दिवशी घेतलेला प्रत्येक निर्णय, सुरू केलेल्या प्रत्येक कार्य नक्कीच पूर्ण होते आणि संपूर्ण यश मिळते. म्हणून कार्य सुरू करण्यासाठी अक्षय तृतीया ही तिथी शुभ मानली जाते. महाभारतानुसार पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि खडतर तपस्या केली आणि त्यांच्याकडून अनेक वरदान प्राप्त केले. ही कथा दाखवते की अक्षय तृतीयेला केलेली तपस्या आणि पूजा खूप फलदायी ठरते. अजून एक मान्यता आहे, महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते. म्हणून या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब व भुकेलेल्यांना अन्नदान करीत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही, त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढतच जाते. अक्षय तृतीये दिवशी श्रीकृष्ण अवतारात त्यांचा मित्र सुदामा त्यांना भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मुठभर पोहेच होते. तेच त्यांनी श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले. आपल्या मित्राचे हृदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून सुदामाचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधाने पूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व अधिकच वाढत गेले. पद्मपुराणामध्ये अशी कथा आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी कुबेराला भगवान शिवाने धनाची देवता म्हणून घोषित केले. कुबेराने भगवान शिवाची खडतर तपस्या केली होती आणि त्याच्या प्रसन्नतेमुळे त्याला हे पद भगवान शिवाने देऊन टाकले. या कथेनुसार अक्षय तृतीयेला कुबेराची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे. पद्मपुराणामध्ये अजून एक उल्लेख आढळतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी राजा भगीरथाने खडतर तपस्या करून गंगेला पृथ्वीवर येण्यास प्रसन्न केले होते. भगवान शंकरांनी गंगेच्या प्रवाहाला आपल्या जटामध्ये राखून ठेवले होते, ज्यामुळे गंगेचा पृथ्वीवर अवतार झाला. म्हणूनच अक्षय तृतीयेला गंगा स्नानाचे खूपच महत्त्व आहे, असे पुराणामध्ये उल्लेख आढळते. स्कंद पुराणाप्रमाणे पितृतर्पणाचे या दिवशी खूप महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या पुराणात असे म्हटले आहे की अक्षय तृतीयेला पितृतर्पण केल्याने पितरांना मुक्ती मिळते. अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. भविष्य पुराणानुसार अक्षय तृतीया दिवशी केलेले दान हे अक्षय ठरते. आपण जी गोष्ट दान करतो ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये विपुल प्रमाणात आपल्याला परत मिळत असते. म्हणून अक्षय तृतीया दिवशी दान केल्याचे विशेष महत्त्व आहे.
आणि विष्णू पुराणानुसार या दिवशी विष्णूची पूजा आणि विष्णूचे नामस्मरण केल्याने जीवन सुखमय, आनंदमय आणि उज्ज्वल होते. अक्षय तृतीया दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम प्रकट झाले. भगवान परशुरामाची कथा प्रामुख्याने महाभारत, विष्णू पुराण, भागवत पुराण, स्कंद पुराण आणि पद्म पुराण अशा अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. चला तर मग ह्या भगवान परशुरामाची अद्भुत कथा आपण समजून घेऊया. परशुरामांचा जन्म भृगुवंशातील ऋषी जमदाग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी झाला. त्यांचे नाव राम होते, परंतु त्यांनी भगवान शिवाकडून परशु नावाचे अस्त्र प्राप्त झाल्यामुळे त्यांना परशुराम असे नाव पडले. त्यांचे वडील जमदाग्नी हे एक महान तपस्वी होते आणि त्यांची माता रेणुका ही एक आदर्श पत्नी होती. एक दिवस माता रेणुका नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. तिथे तिने एका गंधर्वाला पाहिले आणि तिच्या मनात त्या गंधर्वाबद्दल क्षणिक मोहन निर्माण झाला. जेव्हा ती घरी परतली तेव्हा जमदाग्नी ऋषींना त्यांच्या दिव्य शक्तीमुळे हे नदीवर पत्नीच्या मनामध्ये असं काही मोह निर्माण झाला हे त्यांना लगेच कळाले. त्यांनी आपल्या मुलांना आपली आई आणि त्या नदीवर असणारा गंधर्व त्याचा वध करण्याची आज्ञाच देऊन टाकली. परशुरामाच्या सर्व भावांनी ही आज्ञा धुडकून लावली. त्यांनी आज्ञा मानण्यास नकार दिला, परंतु परशुरामांनी पिताची आज्ञा हीच देवाची आज्ञा मानून त्यांनी आपल्या आईचा वध केला आणि गंधर्वाचाही वध करून टाकला. परशुरामाच्या या कृतीने जमदाग्नी ऋषी खूप प्रसन्न झाले. त्याने परशुरामाला काहीही वर माग असे सांगितले. परशुरामाने आपली वध केलेली आई आणि वध केलेला तो गंधर्व परत जिवंत करावा व त्यांच्या मनातील मोह नष्ट करावा अशी विनंती केली आणि परशुरामाच्या विनंतीला मान्यता देऊन जमदाग्नी ऋषींनी त्याची आई आणि गंधर्व पुन्हा जिवंत केले. महाभारतानुसार या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते आणि त्याची शिकवण लक्षात ठेवली जाते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन वास्तूत गृहप्रवेश करणे, नवीन वस्तू खरेदी करणे, सुवर्ण खरेदी करणे, नवीन बिझनेस सुरू करणे, गाडी खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात. या दिवशी केलेल्या कुठल्याही शुभ कार्याचे श्रेष्ठ आणि अक्षय फळ मिळत असते, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनल तर्फे आपल्याला अक्षय तृतीयाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद अक्षयपणे टिकून राहो. भगवान विष्णू, भगवान परशुराम आणि भगवान कुबेर यांची कृपा अक्षयपणे सदैव तुमच्यावर राहो. शुभ, मंगल आणि यशस्वी जीवनासाठी कोटी कोटी शुभेच्छा. असे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला बरेच परिश्रम लागतात, म्हणून आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला तुमचा सपोर्ट दाखवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.